तर दरवर्षीप्रमाणेच जल्लोषात नव्या उत्साहात गणेश भक्तांनी सुखकर्ता विघ्नहर्ता बाप्पाचं घराघरात मंडळांमध्ये वाजत गाजत आगमन केलं। उत्सव अनुभवण्यासाठी विविध राज्यातील विदेशातील पर्यटक देखील मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात आले होते। तर पाऊस असूनही भाविकांचा उत्साह या काळात कमी झाला नव्हता। रोज रात्री मध्यवर्ती परिसर आणि उपनगरांमध्ये देखील भाविकांनी गणपतीची मूर्ती देखावे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। तर ठिकठिकाणी सुरू असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, स्तोत्रपठण, गणेशवंदना, पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रमामुळे हे 10 दिवस गजबजून गेले होते। सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेले। कृष्णा, आता बाप्पाला निरोप दिला जातोय, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा संदेश बाप्पाला दिला जातोय, विनवणी केली जाते। कृष्णा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन याची देखील एक पौराणिक कथा वेगवेगळ्या सांगितल्या जातात। एका पौराणिक मान्यतेनुसार श्री वेदव्यास व्यासांनी गणेश चतुर्थीपासून त्याच्यापेक्षा जेवढी गर्दी जी आहे ती विसर्जनाच्या वेळेला सुद्धा पाहायला मिळते आहे। अनेक बोटींच्या माध्यमातून गणेश भक्त जे आहेत ते लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी समुद्रात सुद्धा जाताना पाहायला मिळत आहेत आणि व्हिज्युअलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे की बाप्पाला आता समुद्राच्या मध्यभागी नेण्यात येत आहे, तिथं विसर्जन करण्यात येईल। मात्र समुद्र किनाऱ्यावर सुद्धा शेकडो गणेश भक्त जे आहेत ते जमलेले होते आणि आरती सुद्धा झाल्याने त्यानंतर बाप्पाची मूर्ती जी आहे ती विसर्जनासाठी नेण्यात येत आहे। मुंबई पोलीस सुद्धा या मूर्तीच्या सोबत आहेत, शिवाय अनेक अग्निशमन दलाचे जे जवान असतील ते सुद्धा सोबत आहेत आणि दुर्घटना घडू नये याची सुद्धा विशेष करून खबरदारी घेतली जाते। मात्र आपल्या लाडक्या बाप्पाला, लालबागच्या राजाला जेवढ्या आपुलकीनं 10 ते 11 दिवस मनोभावे सेवा त्यांची करण्यात आली, मात्र आता निरोप देण्यासाठी सुद्धा गणेश भक्त जे आहेत ते शेकडोंच्या संख्येनं समुद्रामध्ये विसर्जनासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळतं आहे। मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। थोड्याच वेळामध्ये बाप्पाची मूर्ती लालबागच्या राजाची समुद्राच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर दरवर्षीप्रमाणे जी विसर्जनाची प्रक्रिया आहे ती पार पडेल आणि त्यानंतर बाप्पाला निरोप दिला जाईल। मात्र समुद्र किनारपट्टीवरती जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी आतमध्ये सुद्धा पाहायला मिळते आहे। अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या माध्यमातून गणेश भक्त जे आहेत ते समुद्रामध्ये येतात। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।